ज्यांचं योगदान या संस्थेसाठी राहिलेलं आहे त्या सगळ्यांची आठवण हे ठेवतात हे काही विषय, हे काही खूप महत्त्वाचं आहे असं मी म्हणेल. कारण मला असं वाटतं किती 5-6 वर्षापूर्वी आले होते काकासाहेब वाघ कमानीचं ते उद्घाटन करायच्या वेळेस मी एकदा येऊन गेलेले आहे. ते काकासाहेब वाघांची पण ज्यांचं खूप योगदान आहे त्यांचं आठवण त्यांनी ठेवली. माल जाधवांचं मी आज बघितलं की तिथं आपण त्यांची स्मृतीला आपण वंदना दिली. आणि मुख्याध्यापक BP पाटील काय कुठला सोलापूरचा आहेत हेडमास्टर गेले निघून, काय त्याचं नाव देण्याची गरज नाही. अशी ह्या कलियुगामध्ये सुद्धा त्यांची आठवण ठेवली. मी खरंच व्यवस्थापनाला धन्यवाद देईन. आणि यशवंत बाबांचं नामकरण मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये बाळासाहेब जाधवांनी हा ठराव करून ठेवलेला होता. तो ठराव पारित केला इथपर्यंत ठीक आहे, पण त्या ठरावाची अंमलबजावणी करणं या व्यवस्थापनाने केली. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनापासून आभार मानेन. आणि किती सुंदर ही वास्तू केलेली आहे. सभागृह आम्ही बघितलं. आता भास्कर नाना असल्यानंतर तर काय विचारायलाच नको ना. 20 लाख ना अजून 20 लाख. आणि आमदार गडबडीत असतात, कुठं सह्या करतो लक्षात पण येत नाही. म्हणजे कोणाचं पण असं असतं की अगदी खूप बिझी असल्यानंतर पण आपले आजी आमदार काही अजून हाती लागलेले दिसत नाही त्यांना. आता इलेक्शन आले ते हाती लागतील. ते मला सांगत होते की मी ही मदत केली ती मदत केली असं काहीतरी म्हणतं. बघा तुम्ही ते बघून घ्या नंतर काय तुम्ही बघून केली. कुठलंही गव्हर्नमेंट आलं, कुठलाही आमदार असला तालुक्याचा, तो आपला मायबाप असतो सामाजिक संस्थांचा. तसे हे आपले मायबाप असतात. आपण शब्द टाकणं, कारण हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ह्यांनी सांगणं आणि ती सामाजिक जाणीव ठेवणं ती ठेवायलाच पाहिजे. आणि तशी माझी आमदारांनी ठेवलेली दिसते. आजी पण म्हणतात मी पण ठेवलेली आहे जाणीव. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील त्यांनी काय केलेलं आहे ते, त्यावर मी बोलणार नाही. पण वकील काका म्हटले की यशवंत बाबा, मग त्यांच्या मोरे आजी मला माझ्या शेर बसल्या होत्या. त्या मला म्हटल्या की वडिलांनी 400 बिघे जमीन कमावलेली होती व्यापारावर. तसं तर खरं पिंपळगाव बसवंत व्यापारी आर्थिक चळवळीचं केंद्रच आहे. वकील काका म्हणते तसा पाया त्यांनीच घातला. त्यामुळेच हे खरं म्हणजे तालुका निफाड आहे पण तालुका पिंपळगाव असल्यासारखंच आहे. इतकी आर्थिक उलाढाल पिंपळगावमध्ये होत असते. आणि मोरे सर म्हटले मला वाईट वाटलं त्याचं की ॲडमिशन आता चांगलीच गोष्ट आहे पण मवीच्या ॲडमिशन कमी व्हायला लागल्या आणि इथं तुमच्या वाढायला लागल्या आहेत. काही नाही, दोन्ही सिस्टर कन्सर्न आहेत, काही बिघडत नाही आहे. दोन्ही पण चांगल्या ग्रो झाल्या पाहिजे अशी सगळ्यांची भावना असते नेहमी सभासदांची. मी आल्यानंतर ही सगळी वास्तू बघितली. मला आमंत्रण द्यायला जेव्हा उद्धवदादा आणि सोमनाथदादा आले तर मी म्हटलं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का? काकासाहेब वाघांनी बांधलेली इमारत आहे ती नक्की भक्कम असणार पण ऑडिट केलेलं आहे का? त्यामुळे त्यांच्याच इंजिनिअरिंग कॉलेजकडनं आम्ही ते ऑडिट करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की लाईट वेट चालेल. लाईट वेट पण खूपच सुंदर वास्तू बांधलेली आहे. 35,000 स्क्वेअर फीट कशाला म्हणतात. पूर्ण चक्कर मी बघितला आणि मी सहज विचारलं की किती खर्च आला तर 1.5 कोटी रुपये खर्च आलेला आहे. मी कॅल्क्युलेट करत होते केव्हाचे. मी 4 वेळेस कॅल्क्युलेट केलं. म्हटलं 428 रुपये येतोय स्क्वेअर फीटचा. हो म्हणजे बापरे, खूपच स्वस्तात केलं आहे तुम्ही. खूप काटकसरीने हे काम केलेलं आहे. त्याबद्दल परत तुम्हाला व्यवस्थापनाला मी धन्यवाद देईन. आणि इतकी सुंदर वास्तू तुम्ही केली. त्यात तुम्ही डिजिटल बोर्ड पण लावलेले आहेत. 100 कॉम्प्युटर ठेवलेले आहेत. म्हणजे विद्या आणि स्टाफ इतका डिवोटेड जर असेल,
जर 2-2 वाजेपर्यंत विद्यार्थिनीसुद्धा इथं अभ्यास करायला बसतात तर मला असं वाटतं की ते हा ग्राफ फार पटकन वर जाईल. 11वी-12वी हा बेस जो असतो हा जर चांगला तयार झाला, तसे तळमळीचेच लोक आहेत इथे सगळे. आणि तुमचे माजी विद्यार्थी तुम्ही शोधतात आहे, माझी संघटना करा, केली असेल तुम्ही कदाचित, शोधून शोधून काढा, म्हणजे तुमचे डोनर्स वाढतील. आणि कुठल्याही माजी विद्यार्थ्याला किती वर्षांनी आपल्या शाळेची आठवण येतेच. जशी बाळासाहेबांना झाली की काहीतरी द्यायला तर पाहिजेच. ते त्यांनी ठीक आहे त्यांच्या पदाच्या ह्याच्यातनं दिला, जिल्हा परिषदेतनं दिलं, पण असे विद्यार्थी घडलेले असतील की जे तुम्हाला सहज पैसे देऊन जातील. ते शोधले पाहिजे, त्याची लिस्ट केली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना जेवण दिलं पाहिजे. एक जेवण द्यायचं आणि मग ती स्किल भास्कर नानांकडे आहेच, कसं कबूल करून घ्यायचं आता बघितलं आपण लगेच. त्यांनी सुरुवातीला मी पण मविप्रमध्ये असताना खूप लाजायचे, काय पैसे मागायचे, पण नंतर मात्र शिक्षकाला पण आम्ही सोडलं नाही. आम्ही म्हणतो की तुझी सोयीनी बदली केली, बिना पैशाची तुला नोकरी दिली, तेव्हा तुला जाताना तरी आम्हाला काहीतरी देऊन जायचं. पण मला खूप अभिमान वाटतो की खूप आनंदाने कॉलेजच्या प्राध्यापकाने तर अगदी लाख रुपयापर्यंत दिलेले आहेत. मोरे सरांनी सुद्धा पिंपळगाव कॉलेजमध्ये खूप सुंदर सरस्वतीची जवळजवळ 1-1.5 लाखाची आम्हाला मूर्ती दिलेली, मला त्याची आठवण झाली. सहज देऊन जातात. शिपाईसुद्धा तुम्हाला 5-25 हजार देऊन जातो. तेव्हा ही मागायची सवय, संस्थेसाठी मागायचं, कुठं आपल्यासाठी मागायचं, ती मागायची सवय करावं लागते. स्वतःसाठी नाही मागायचं बरं का. संस्थेसाठी अगदी आनंदाने लोक देतात आणि तशी सुरुवात तुम्ही केलेली आहे. मला खूप म्हणजे त्याचा अभिमान वाटला. इतकी सुंदर वास्तू म्हणजे बघून खरंच म्हणजे नाशकातलंच कॉलेज आहे असं वाटण्याचा भास झाला मला. खरंच छान आहे. मला तुम्ही आठवणीने बोलवलं याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमच्या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचा वेळ न घेता तुम्हाला नमस्कार करून मी तुमची रजा घेते. फक्त त्याच्यासाठी मला माफ करा, चालेल ना.